आपण दुपारच्या 100 बातम्या बघणार आहोत, मात्र त्यापूर्वी नवी मुंबईमधून एक महत्त्वाची बातमी येते। नवी मुंबईच्या विकासात मोलाचा वाटा असणाऱ्या मराठी सामाजिक संस्थांना नवी मुंबईतून हद्दपार करण्याचा घाट नवी मुंबई पालिकेने घातलाय। तब्बल 40 ते 50 वर्षांपासून नवी मुंबईच्या विकासासाठी झटणाऱ्या संस्था जिवंत राहाव्यात यासाठी सिडकोने त्यांना जागा दिलेल्या होत्या, मात्र ती इमारत महापालिकेकडे हस्तांतरित झाली आहे। महापालिकेने त्यांना अवघ्या 4 दिवसात जागा रिकामी करायला सांगितलं आहे। जागा रिकामी करा, अन्यथा तुम्हाला हकलण्यात येईल असा इशारा महापालिकेने दिलाय। काँक्रीटच्या जंगलात मराठी संस्कृती, साहित्य, कला आणि वाचन संस्कृती रुजावी, तसंच शहरातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा यासाठी सिडकोने काही संस्थांना प्रोत्साहन देत या संस्था जपलेल्या आहेत। मात्र जबाबदारी आहे या संस्थांना प्रोत्साहन देण्याची, त्या नवी मुंबई पालिकेने या मराठी संस्थांना मोडीत काढण्याचा घाट घातलाय। या मराठी संस्था ज्यांनी इथलं साहित्य, इथलं कला, इथली संस्कृती जपण्याचा प्रयत्न केलं, त्या संस्थात आता मोडीत काढण्याचा प्रयत्न महानगरपालिकेकडून सुरू आहे। माझ्यासोबत या शहरातले ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांनी या संस्थांचं देखील काम पाहिलं, सिडकोचं देखील काम पाहिलं आणि आता नवी मुंबई महानगरपालिका कशा पद्धतीने काम करते हे देखील पाहिलं। काय सध्या चालू आहे हे आपण या पत्रकारांकडून जाणून घेऊया। काय म्हणा जयेश, तूही पाहिलंस, तूच या अनेक संस्थांशी संलग्न आहेस, तिथे टाउन लायब्ररीमध्ये तूही तिथला मेंबर्स आहेस। काय म्हणशील, महानगरपालिकेचा हा निर्णय कितपत योग्य वाटते? नाही, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। आपण काय म्हणतो एकीकडे की नवी मुंबई शहराला चेहरा नाही, सांस्कृतिक जडणघडण नाही, मुळात ना मी या मताशी अजिबात सहमत नाही। या शहराला एक सांस्कृतिक चळवळ उभी राहावी, या शहरात एक साहित्यिक चळवळ उभी राहावी, या शहरातली कला, साहित्य, काय म्हणतात त्याला, संगीत जोपासलं जावं, यासाठी 1970, 78, 80 पासून अनेक लोकांनी काम केलेलं आहे। मग त्यात अशोक कुंभार असतील, त्यात वृषाली मखदूम असतील, त्यात सुभाष कुलकर्णी असतील, त्यात ललित पाठकांसारखे व्यक्तिमत्व असतील, त्यामध्ये विजय केदारे सारखा सातत्याने इथली ग्रंथ चळवळ जोपासली जावी, रुजावी यासाठी धडपडणारा कार्यकर्ता असावा। या सगळ्या मंडळींचं खूप काम आहे। लक्षात घ्या, शहरं अशी वाढत नसतात, शहराला चेहरा असा मिळत नसतो। त्या शहरातली जी माणसं असतात, त्या शहरातली ज्या संस्था असतात, त्या शहराच्या वाटचालीत अनेक मंडळी काम करत असतात, त्यांचे हातभार लागतात। केवळ ब्रिज उभारून, उड्डाणपुलं उभारून, रस्ते चकाचक करून शहरं उभी राहत नसतात। आणि असं असताना या शहराची कोणतीही माहिती नसताना, या शहराची नाळ कशाशी जुळलेली आहे, नाळ जोडण्याचा प्रयत्न कोणी केलेला आहे याची कुठलीही कल्पना नसताना ही नवी मुंबई महापालिका 5 दिवसांपूर्वी या सगळ्या टाउन लायब्ररीसारख्या, नवी मुंबई स्त्री मुक्ती संघटनेसारख्या, नूतन महिला मंडळासारख्या, नवी मुंबई म्युझिक अँड ड्रामा सर्कलसारख्या अतिशय 30-30 वर्ष काम करणाऱ्या संस्थांना 5 दिवसापूर्वी नोटीस देते आणि त्यांना सांगतं तुम्ही तातडीने जागा रिकामं करा। मला असं वाटतं इथल्या प्रशासकीय व्यवस्थेची या शहराशी कोणतीही नाळ जुळलेली नाही। आपण पाहिलं एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथल्या अधिकाऱ्यांची या शहराशी नाळ जोडली गेलेली नाही। सिडकोने ज्या पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीने महानगरपालिकेने काम करणं अपेक्षित होतं, मात्र तसं होताना दिसत नाहीये। याला कारण सध्या हुकुमशाही सुरू आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये, कारण हम करे सो कायदा सुरू आहे। एका बाजूला नगरसेवक नाही आहेत, बॉडी नाही आहे, असं असताना जे काही निर्णय घेणार तो आम्हीच घेणार आहोत, अशी भूमिका सध्या ह्या महापालिकेत दिसते। एकंदरीत आता जे चित्र पाहिलं, ज्या पद्धतीनं नवी मुंबईतील या सर्व जुन्या संस्थांना तुम्ही तातडीनं या जागा खाली करण्याचा जो आदेश काढला गेला आहे हा अत्यंत चुकीचा आहे। महापालिका आयुक्तांनी किंवा सध्याच्या प्रशासकांनी ही बाब नक्कीच विचारात घेणं गरजेचं आहे की हे शहर घडवणाऱ्या ज्या संस्था आहेत, या संस्थांचं म्हणजे त्यांनी खरं तर असेसमेंट करायला पाहिजे होतं की या शहरात कुठल्या जुन्या संस्था कार्यरत आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांनी रेड कार्पेट खरं तर अंतरायला पाहिजे होतं। कारण असं आहे की हे शहर वाढवताना या संस्थांचा तेवढाच सहभाग हा राहिलेला आहे। नरेश, काय सांगशील, तुझ्यासारखे अनेक तरुण, म्हणजे आम्ही या टाउन लायब्ररीशी संबंधित होतो, तिथले मेंबर्स होतो, काय म्हणशील आता हा निर्णयामुळे, तू घडलायस पण ह्या निर्णयामुळे नंतर येणारी जी पिढी आहे त्याला फटका मोठ्या प्रमाणात बसेल असं वाटतं? सर्वप्रथम महानगरपालिकाचे जे आयुक्त आहेत कैलास शिंदे यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे त्याचं मी निषेध करतो आणि मला त्यांना असं विचारायचं आहे की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? मुळात या ज्या संस्था आहेत या सगळ्या संस्थांचं नवी मुंबईच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं योगदान आहे, त्यांचा वाटा मोठा आहे। कोणत्याही शहराला एक सांस्कृतिक वारसा असतो आणि सिडको ज्यांनी हे शहर बसवलं त्यांना याची जाणीव होती, त्यामुळेच त्यांनी या सगळ्या संस्थांना जमिनी दिल्या, वेळप्रसंगी त्यांना त्यांच्या मालकीच्या भूखंड दिले आणि त्यांच्यावर त्यांनी
इमारती उभ्या करून या शहराचं उद्याचं भविष्य आज घडवता यावं म्हणून या सगळ्या संस्थांना त्या जागा दिल्या. आणि आता बघू दुपारच्या 100 बातम्या. शहरातील मराठी संस्था हद्दपार करण्याचा घाट घालणाऱ्या महापालिका आयुक्तांचं डोकं ठिकाणावरती आहे का असा सवाल शहरातील पत्रकारांनी उपस्थित केला. या पत्रकारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी. नागपूर पुणे वंदे भारतचं लोकार्पण करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. वैद्यनाथ बँकेची आज निवडणूक आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत 43,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत मुंडे बहीण भावांची प्रतिष्ठा पणाला लागली. उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी दौरा आटोपून पवार सहयोग निवासस्थानी आल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या वाहनांचं पूजन करण्याचा आग्रह धरला. पवार यांनी फॉर्च्युनर कारचं पूजन केलं. पूजन केल्यानंतर नियमांचं पालन करत आपण वाहन चालवावं असा सल्ला पवारांनी कार्यकर्त्याला दिला. सतीश भोसले उर्फ खोक्याला वन्यजीव अधिनियमनुसार दाखल केलेल्या एका गुन्ह्यात जामीन मिळालेला आहे. शिरूर कासारच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने हा जामीन दिलेला आहे. खोक्या भोसले सध्या बीडच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात 15 ऑगस्टपासून 4 दिवसात पाणी पुरवठा केला जाणार आहे. नव्या जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी यशस्वी झाल्यामुळे 26 दशलक्ष लिटर जादा पाणी पुरवठा केला जाणार आहे. जळगाव एसटी आगारात 5 नव्या अत्याधुनिक एसटी बस दाखल झाल्यात. आमदार मंगेश चव्हाणांच्या हस्ते या बसेचं लोकार्पण करण्यात आलं. दरम्यान आमदार चव्हाणांनी बस चालवण्याचा आनंद घेतला. रोजच्या चाकरीमध्ये आदिवासी संस्कृतीचा लोकोत्सव साजरा करण्यात आलेला. यावेळेला पारंपरिक वेशभूषा परिधान करत आदिवासी बांधवांनी संस्कृतीचं दर्शन घडवलं. अकोल्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळेला भाजपाचे खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकरांनी सुद्धा रॅलीमध्ये सहभाग घेतला. दरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी तिरंगा घेऊन रॅलीमध्ये सहभाग घेतला. नंदुरबारमध्ये डॉक्टरांसमोर हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला डॉक्टरांनी तातडीने CPR दिलेल्यामुळे युवकाचं प्राण वाचलेला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आणि सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होती. तब्बल 50 ते 60 हजार कोटींचा टर्नओव्हर असलेल्या अंबरनाथ MIDC मधील तब्बल 1400 कंपन्या बंद होण्याच्या मार्गावरती आहे. MIDC प्रशासन सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे कंपनी मालकांनी आपल्या कंपन्या बंद करून त्या दुसऱ्या राज्यात स्थलांतरित करण्याचा विचार सुरू केला. अकोला शहरातील सहकार नगर मार्गावरती चालत्या दुचाकीमध्ये साप घुसल्यामुळे एकच खळबळ उडाली. दुचाकीवरील चालकाने साप गाडीमध्ये घुसताच गाडी सोडून पळ काढलेला आहे. सापाला पकडण्यासाठी सर्पमित्राला देखील मोठी कसरत करावी लागली. सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यातील कामगारांसाठी क्रिकेट लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कामगारांना तणावमुक्त होण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आगामी काळात महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचं रूपांतर राज्यव्यापी असणार असं सांगितलं जात आहे. नाशिकच्या दिंडोरीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्याने स्थानिकांनी आक्रमक होत वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक करतात. सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील नेरुरपार या ठिकाणी डोंगर खचल्यामुळे घराला धोका निर्माण झालाय. विलास हडकर यांच्या घरापर्यंत डोंगरावरील माती आली आहे. दुसऱ्या ठिकाणी घर बांधण्यास आर्थिक मदत करावी अशी मागणी हडकर कुटुंबीय करतात. गोंदिया जिल्ह्यातील सौंदर गावातील ग्रामपंचायतीत गंभीर आरोप प्रत्यारोपांचे वाद चिघळलेले आहेत. उपसरपंच रोशन शिवणकर यांनी सरपंच हर्ष मोदी आणि सदस्यांवरती कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र न्याय न मिळाल्याचा आरोप करत रोशन शिवणकर यांनी अमरण उपोषणाला सुरुवात केली. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने 17 आणि 18 ऑगस्ट रोजी 2 विशेष साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळतो. LPG गॅस टँकर अपघातांच्या घटना वाढल्यामुळे रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले. गॅस टँकर वाहतूक करताना काटेकोर नियमांचं पालन करावं लागणार आहे. टँकरचा स्पीड ताशी 20 किलोमीटरच ठेवावा लागणार आहे. चालकांची मेडिकल टेस्ट सुद्धा केली जाणार आहे. कराड शहरात सुसाईड पॉईंट ठरत असलेल्या कृष्णा आणि कोयना पुलावरती संरक्षक जाळ्या बसवण्याची मागणी रक्षक प्रतिष्ठानने निवेदनाद्वारे केली. या ठिकाणचा राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी अभियंता मनोज माळी यांच्यासह भेट घेऊन पाहणी केली.
सुरतच्या नेरूर पारमध्ये डोंगर खचल्याची घटना घडली आहे, त्यामुळे घरांना धोका निर्माण झालाय. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कोल्हापूर विमानतळावरून विमानांची उड्डाणं सुरू झालेली आहेत. आता देशातील 8 ठिकाणी विमानसेवा सुरू असून ते डिसेंबर अखेर 18 शहरात सुरू होणार अशी माहिती खासदार धनंजय महाडकांनी दिलेली. 7 दिवस विमानसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं महाडिक म्हणाले. देशांतर्गत आणि परदेशातून हळदपूड आणि प्रक्रियायुक्त उत्पादनांची मागणी वाढलेली आहे. परिणामी देशातील एकूण लागवड यंदा 25% वाढून 3.60 लाख हेक्टर पोहोचण्याचा अंदाज आहे. तर सांगली साताऱ्यात लागवड कमी होऊन विदर्भ आणि मराठवाड्यात ती वाढतीये. विदर्भ मराठवाडा हळदीचं नवं आगार म्हणून समोर येत आहे. सोलापुरात मार्कंडेय रथोत्सव उत्साहात संपन्न झालेला. यावेळेला पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. सर्वधर्म समभाव टिकवण्याचं काम सोलापूरकर करत असल्याची प्रशंसा त्यांनी केली. इंदापूरमधील उजनी धरण 100% भरले. धरणातील पाणीसाठा 117.11 TMC वरती पोहोचला. धरण भरल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. भंडाऱ्यात पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. यामध्ये भंडाऱ्यातील 2 आणि नागपुरातील 2 आरोपींचा समावेश आहे. ठाणे बेलापूर रोडवरती रिक्षाच्या टपावरती बसत धोकादायक स्टंट करत सोशल मीडियासाठी रील बनवण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. विशेष म्हणजे ज्या रिक्षावरती बसून रील शूट करण्यात आली ती रिक्षा चालकाविना चालू असल्याचं पाहायला मिळते. या प्रकरणी दोघांविरुद्ध मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जळगावच्या अमळनेरमध्ये गोगादेव छडी मिरवणुकीमध्ये 2 गटाच्या छड्या एकमेकांसमोर आल्यामुळे जोरदार हाणामारी झाली. यावेळेला करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यामध्ये 3 जण जखमी झालेले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद आटोक्यात आला. सांगलीत नशेसाठी वापरला जाणाऱ्या इंजेक्शनचा साठा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांना अटक केली. इंजेक्शन जादा दराने विक्री करण्यात येत असल्याचंही तपासातून उघड झालं. 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 14 वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीतून आढळलेला आहे. अशी घटना देवळाच्या खडक तळे या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या मुलीने आत्महत्या केली की हा घातपात आहे याचा तपास केला जातो. पुण्याच्या दौंड तालुक्यातील वरवण गावाच्या हद्दीत विटा आणि सिमेंट मिक्सरचे ठोकळे डोक्यात घालून एका युवकाची हत्या करण्यात आली आहे. एकूण प्रकरणाचा 2 दिवसात यवत पोलिसांनी छडा लावलेला असून आरोपींना जेरबंद केलं. महाड MIDC ड्रग्ज प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. सिद्दीक फिरोज खान असं अटक केलेल्या या आरोपीचं नाव आहे. आरोपीकडून पोलिसांनी ड्रग्ज जप्त केलेले आहे. कराडच्या मलकापुरातील शिवाजी चौकात कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कॉम्बिंग ऑपरेशन राबवत देशी बनावटीच्या पिस्टलसह कारतूस जप्त केले. जळगावच्या धरणगावात पोलिसांनी रात्री 11 वाजता थरारक कारवाई करत 40 किलो गांजा जप्त केलेला आहे. नाकाबंदी दरम्यान एका संशयित कारला पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिला, मात्र आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला असता आरोपी कार सोडून फरार झाले. गोंदियाच्या देवरी आमगाव मार्गावरती भीषण अपघात झालाय. भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झालाय तर अनेक जण यात गंभीर जखमी झाले. लोकसभेला विधानसभेला शरद पवारांप्रमाणे आम्हालाही लोक भेटले. 60 ते 65 जागा चिंतेच्या ते आम्हाला देऊ असं ते म्हणत असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. राहुल गांधी यांनी पुरावे दिले, त्याची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा केली. राहुल गांधी जिंकतात तेव्हा आरोप करत नाहीत, जेव्हा ते हरतात तेव्हा आरोप करतात असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवरती टीका केली. तर आरोप करण्याची त्यांना सवय आहे असंही शिंदे म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानावरती 50% टॅरिफ बॉम्ब फोडलेला आहे. या टॅरिफचा थेट परिणाम आयफोनच्या नव्या सिरीजवरती होणार आहे. त्यामुळे 1 ते 1.5 लाखात मिळणारा आयफोन आता महाग मिळू शकतो. 50% टॅरिफमुळे आयफोन 17च्या सिरीजमधील फोनच्या किमतीत $50 ते $150 पर्यंत वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवला जातो. यंदा उपवास करणं चांगलंच महाग झालंय. वरी, शेंगदाणे, रताळ, साबुदाण्याचे दर 100 पार झालेले आहेत. त्यामुळे यंदा श्रावणात कडकडीत उपवास करणं अनेकांसाठी तापदायक ठरतं. पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचं खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा केली जाणार आहे. त्यामध्ये खरीपातील नुकसान भरपाई 809 कोटी तर रब्बीतील 112 कोटी रुपये असे एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
मध्यवितरण जलाशयावरती 20 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत तर 80 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा असा 100 मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प विकसित करण्यासाठी 4.90 हेक्टर राखीव वनजमीन ही सरकारने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. पूर्व प्राथमिक वर्गातील शिक्षिका आणि मदतनीस यांचं निवृत्तीचं वय 58 वरून 60 वर्ष करण्याचा निर्णय महापालिकेच्या शिक्षण विभागानं घेतलेला आहे. बालवाडी शिक्षिका मदतनीस यांच्या संघटनेने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष सुरू राहील आणि सध्या मिळणारे महिन्याचे 1500 रुपये मानधन योग्य वेळेला वाढवलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जर याची माहिती 1930 किंवा 1945 वर गेली तर अतिशय तात्काळ इंटरव्हेन्शन करून सगळे त्या ठिकाणी अकाउंट फ्रीज करता येतात आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला थांबवता येतात. अनेक वेळा लोक दिवस काढून टाकतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा आपण बघतो की हे गुन्हेगार इतके सराईत आहेत की 10-12 राज्यातल्या बँक अकाउंट मधून ते पैसे एका दिवसात ट्रॅव्हल करून कुठल्या तरी परदेशातल्या अकाउंटमध्ये जातात आणि ते अशा देशामध्ये जातात की ज्या देशाशी आपला करार नाही आहे, त्यामुळे ते पैसे आणणं फार कठीण जातं. आणि म्हणून वेळेत या संदर्भातली माहिती देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मला असं वाटतं की हे जर आपण केलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सायबर फ्रॉड्सला आपण त्या ठिकाणी डिसायफर करू शकू आणि त्याच्यावर आपण काम करू शकू. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच्यात किती सॉफिस्टिकेशन आलं तरी देखील प्रत्येक सायबर क्राईम आपला डिजिटल फुटप्रिंट तयार करत असतो. त्यामुळे आपणही त्यापेक्षा अधिक एक स्टेप पुढचं तंत्रज्ञान वापरून तो डिजिटल फुटप्रिंट शोधून काढतो आणि गुन्हेगारांना त्या ठिकाणी अटक करतो. म्हणून माझी आपल्या मार्फत सर्व नागरिकांना विनंती आहे की सायबर क्राईमच्या संदर्भात, सायबर फ्रॉड्सच्या संदर्भात, फायनान्शियल फ्रॉड्सच्या संदर्भात, ऑनलाईन फ्रॉड्सच्या संदर्भात, लॉटरीजच्या संदर्भात खूप सजग राहिलं पाहिजे. आणि कधी चुकून फसवणूक झाली तर जेवढ्या अति तात्काळ 1930 किंवा 1945 वर आपण कॉल करू तेवढ्या तात्काळ आपले पैसे या ठिकाणी परत मिळतील. मी पुन्हा एकदा नागपूर पोलिसांनी हे जे चांगलं कार्य या ठिकाणी केलं आहे त्यांचं अभिनंदन करतो. ज्या लोकांचे पैसे परत मिळालेले आहेत त्यांचंही अभिनंदन करतो आणि पुढे त्यांनीही अशा प्रकारे पोलिसांचे अँबॅसेडर म्हणून, राजदूत म्हणून इतरांनाही जागृती करावी अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या अमूल्य मार्गदर्शनात तर नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची वसतिगृह उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यभरात 120 ठिकाणी वसतिगृह उभारली जाणार आहेत. त्यामुळे 25,000 विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध होणार आहे. ICICI बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणाऱ्या नवीन बचत खात्यांसाठी बँकेने किमान शिल्लक रक्कम ठेवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेत. आता मेट्रो आणि शहरी भागातील ग्राहकांना खात्यामध्ये 50,000 रुपये ठेवणं बंधनकारक असणार आहे, अन्यथा दंड भरावा लागेल. ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेली आहे. यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉनमध्ये धावून धावपटूंना उत्साह वाढवला आहे. मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, पत्रकारांना चेहरा पडताळणी यंत्रणेद्वारे प्रवेश बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र गर्दी काही कमी झाली नाही. आता हे प्रवेश पत्र सुद्धा देणं बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट पासून डिजी प्रवेश ॲपवरती नोंद करणाऱ्यांनाच मंत्रालयामध्ये प्रवेश करता येणार आहे. गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनाच्या व्यवस्थेचा दर्जा वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने कृत्रिम हौदांची संख्या 16 वरून 32 वरती नेण्याचा निर्णय घेतला आहे. शाडू मातीच्या मूर्तीसाठी 16 नवीन कृत्रिम हौद उभारले जाणार आहेत. POP मूर्तींसाठी स्वतंत्र हौदांची व्यवस्था आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत 100 पोलीस निरीक्षकांना रक्षाबंधनाचं गिफ्ट देण्यात आलंय. वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती करण्यात आलेली आहे. सोबतच मुंबई पोलीस दलात पोलीस ठाणी आणि सहाय्यक आयुक्त विभाग स्तरावरती मोठे फेरबदल करण्यात आले.
मुंबई विमानतळावरील संगणकीय प्रणाली हँग झाल्याचा मोठा फटका उड्डाण करणाऱ्या विमानांना बसलाय. परिणामी अनेक विमानांना उड्डाण करण्यासाठी विलंब झालाय. सुमारे पाऊण तासाने तांत्रिक समस्या दूर करण्यात यश आलं, मात्र सेवा सुरळीत होण्यासाठी 3 तासांपेक्षा अधिकचा कालावधी लागलाय. पुणे महानगर परिवहन मंडळाच्या मालकीच्या बस बंद पडल्यास देखभाल दुरुस्ती अभियंता आणि चालक यांची अर्ध्या दिवसाची वेतन कपात केलं जाणार आहे. संचालक पंकज देवरे यांनी याबाबतचा आदेश दिलाय. हा निर्णय पीएमपीच्या मालकीच्याच बससाठी घेण्यात आलाय. ठेकेदारांच्या बसबाबत उल्लेख नसल्यामुळे कामगार संघटनेनं विरोध केलाय. खडकवासला धरण साखळीमध्ये 1 ते 9 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर कमी झालाय. धरणातली पाण्याची आवक घटलेली आहे. 4 ऑगस्टपर्यंत पावसाची चांगली नोंद झाली, मात्र 5 ऑगस्टपासून पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारली. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसराला पावसानं झोडपलं. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत रस्त्यांवरती पाणी साचलंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले जळगाव जिल्हा दौऱ्यावरती आहेत. जामनेर तालुक्यातील तोंडापूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचोडी पाटील या गावामध्ये विविध स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलंय. आदिवासी बांधवांना रहिवासी प्रमाणपत्र, महामार्ग भूसंपादनाची योग्य भरपाई, श्रीनाथ पतसंस्थेतील ठेवीदारांचे पैसे परत मिळवण्याच्या मागण्या यावेळेला करण्यात आल्या. बारामती शहरालगत असणाऱ्या बांदलवाडीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एका घराचा दरवाजा फोडत चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. धारदार शस्त्राने हल्ला करत दोघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना भंडाऱ्यामध्ये घडली. मागील काही वर्षांपासून 2 गटात अस्तित्वाची लढाई सुरू आहे. परिसरात भीतीचं वातावरण आहे. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या. अमरनाथ यात्रेची शनिवारी औपचारिक सांगता झाली असून 14,500 फूट उंचीवरती असलेल्या अमरनाथ गुहेत छडी मुबारकची स्थापना करण्यात आली. यंदा 3 जुलैपासून सुरू झालेल्या 38 दिवसांच्या यात्रेदरम्यान सुमारे 4.20 लाख भाविकांनी बर्फामधून तयार होणाऱ्या पवित्र हिमलिंगाचं दर्शन घेतलं. वैष्णोदेवीला जाण्याचा मार्ग आता आणखीन सुकर होणार आहे. वैष्णोदेवी कटरा ते अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू झालेली आहे. याशिवाय बंगळुरू बेळगाव वंदे भारत एक्सप्रेसचा सुद्धा शुभारंभ झाला आहे. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये टोल नाक्याची तोडफोड केल्याच्या घटना समोर आलेली आहे. भारतमाला रोडवर टोल नाक्याची काही गुंडांनी तोडफोड करत कर्मचाऱ्यांची हाणामारी केली आहे. मध्य प्रदेशात गुंडागर्दीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. दुचाकीवरून आलेल्या 3 गुंडांनी मैरीज गार्डनमध्ये तोडफोड करत गोळीबार केलेला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशच्या राजगडमध्ये एका कियोस्क सेंटरमध्ये एलपीजी गॅसचा सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. यावेळेला एकाच वेळेला 6 सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला. दरम्यान अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवरती नियंत्रण मिळवलं. हरियाणामधील धरणातून पाणी सोडल्यामुळे यमुना नदीची धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. मथुरेमध्ये अनेक घाट पाण्याखाली गेलेले आहेत. नदीकाठच्या भागांमध्ये पाणी शिरलंय. नदी किनारी न जाण्याच्या सूचना प्रशासनानं केल्या. तमिळनाडूच्या मदुराईत आदिपुरम फेस्टिवल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेला रथ ओढण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला. रथावरती पुष्पवृष्टी करण्यात आली.